नमस्कार सर्वांना. मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी एक छोटंसं पॉडकास्टमध्ये. आज माझ्यासोबत माझे गेस्ट आहेत हर्षवर्धन गायकवाड, प्रोफेशनल क्लासेसचे फाउंडर. हर्षवर्धन सर. हॅलो. हॅलो, हाय सर. कसे आहात सर तुम्ही? एकदम मजेत, एकदम भारी. ओके. सर, सर्वात आधी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. ओके. मला आपल्याबद्दल आणि आपल्या क्लासेसबद्दल काही बेसिक माहिती द्या. ओके. सर्वप्रथम मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की आता हा जो पॉडकास्ट चालू आहे, हे जे क्वेश्चन आन्सर सुरू आहेत, हे मला असं वाटतं हे पहिल्यांदा व्हावं लागलं. कारण आता मी यांचा क्लायंट आहे. आता ही लोक आउटडोर ॲडव्हर्टायझिंगमध्ये बरेच आहेत. म्हणजे आता आपल्याला पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या बाहेर सुद्धा बऱ्याच रिक्षा दिसतात. कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे आपली जाहिरात पण त्याच्यावर पाहिजे. कशावर पाहिजे? त्या रिक्षावर पाहिजे. तर तुमचा जो आता माझा प्रश्न होता पहिला की हा. बाबा माझ्या क्लासबद्दल मी काही आधी सांगतो आणि मग मी तुमच्या ॲडव्हर्टायझिंगच्या प्रश्नावर येतो. ठीक आहे. नक्की नक्की तर सर. सगळ्यात पहिल्या गोष्टी म्हणजे आपला क्लास कॉमर्सचा आहे. 11वी पासून ते फायनल सीए असू द्या, सीएमए किंवा सीएस असू द्या, सगळे क्षेत्रांमध्ये किंवा सगळ्या लेवल्सवर आपण आहोत. दुसरी गोष्ट, आपला ऑफलाईन क्लास हा पीसीएमसी मध्ये आहे, निगडी प्राधिकरण. आता बरेच जण पीसीएमसी मधनं ट्रॅव्हल करतात कुठं पुण्याला की बाबा आम्हाला क्लास पाहिजे. पण आम्ही असं केलं की जेवढी टेक्नॉलॉजी असू द्या किंवा जेवढं एज्युकेशन क्वालिटी असू द्या, सगळं आम्ही कुठं आणले? पीसीएमसी ला आले. सो पीसीएमसी मधला आता कोणत्याच विद्यार्थीला पुण्यात जायची काही गरज नाही. सो दॅट इज आवर मेन मोटो ऑफ द क्लास. आणि जे क्वालिटी आहे ते आम्ही एकदम उच्च देत आहोत. ओके. सर, माझा अजून काही बेसिक क्वेश्चन्स आहेत विचारा, जे मी विचारा. तुम्हाला विचारतो. तुम्ही पहिल्यांदा ऍडव्हर्टाइजमेंट करायची, तर तुम्ही ऑटो ऍडव्हर्टाइजमेंट किंवा आउटडोर ऍडव्हर्टाइजमेंटच का निवडली? ह्याचा एक खूप सोपं हे आहे उत्तर. आता जेव्हा कोण पण पहिला बिझनेस काढतो, आणि तो बिझनेस कशात पण असू द्या, तो क्लासचा असू द्या किंवा तुमचा मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, कोणता सर्व्हिस सेक्टर मधला असू द्या, सर्वप्रथम एका बिझनेसमॅनला काय पाहिजे असतं की बाबा त्याची ओळख सगळीकडे व्हायला पाहिजे किंवा त्याचं जे प्रोडक्ट आहे, त्याची जी सर्व्हिस आहे, त्या कानाकोपऱ्यापर्यंत जायला पाहिजे. आता बऱ्याच ट्रेडिशनल पद्धती बरेच वेगळ्या होत्या. पेपरमध्ये ऍड देणं होतं किंवा मोठे मोठे होर्डिंग होतं. पण आजकाल तुम्ही एक बघत असाल, जे ट्रेंड निघाले आहे ते आहे रिक्षा ऍडव्हर्टाइजमेंट. रिक्षाचा एक मोठा बेनिफिट असा आहे की रिक्षा बेसिकली मुव्हेबल आहे आणि ती सगळीकडे फिरते. ते गावांमध्ये असू द्या, बस स्टॉपवर असू द्या, रेल्वे स्टेशन असू द्या. तुमची जी बिझनेस आहे, तुमचा जो पण बिझनेस आहे, तो सगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत जातो, पोहोचतो. अँड द मेन इंटेन्शन जे आमचं होतं ते तेच होतं की बाबा आम्हाला एक काय करायचं होतं की बाबा वी वॉन्टेड टू रीच टू एव्हरी कॉर्नर ऑफ द सिटी. म्हणून आम्ही प्रजापती ऍडव्हर्टायझिंगवर टायअप केला अँड दे हॅव डन अ व्हेरी वंडरफुल जॉब. लेट मी टेल यू दॅट बिकॉज रिमेंबर वन थिंग, दिस इज नॉट जस्ट अ प्रमोशन. असं प्रमोशन नाही आहे. ते ऍक्च्युली माझा हे घ्यायला आलेत काय की बाबा तुम्हाला काय वाटतंय. जर मला वाटतं असं की नाही हे खूपच फेक आहे किंवा असं काही, तर मी इंटरव्ह्यू दिला नसता. पण मला वाटते दीज आर जेन्युइन पीपल. अँड तुम्ही जर तुमचा बिझनेस असाल, तुम्ही खरोखर तुम्हाला ग्रो करायचा असेल, तुमचा स्टार्टअप असेल, तुम्हाला सगळ्यांना पोहोचवायचं आहे कानाकोपऱ्यापर्यंत, आय थिंक दिस इज द मोस्ट गुड पार्ट ऑफ प्रजापती ऍडव्हर्टायझिंग. ओके. माझा तिसरा क्वेश्चन हा आहे की ज्यावेळेस तुम्ही आउटडोर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पाहिलं, बरं, तुम्ही प्रजापती ऍडव्हर्टाइजमेंटला निवडलं, बरोबर. तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे त्यांच्यासोबत? हा एक प्रश्न चांगला आहे. तो ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही रिक्षा ऍडव्हर्टाइजमेंट करायला जाता, सगळ्यात पहिलं असं होतं की तुम्हाला हेच कळत नाही की सुरू कुठनं करायचं. तुम्ही 2-3 फोन लावू शकता सगळ्यांना, मग तो एक सांगणार, मग एक रेट व्यवस्थित होतो. आता तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. जी माझी पहिली असाइनमेंट होती प्रजापती बरोबर, ज्या प्रजापतींचं ऑफिस वारजेला होतं, जस्ट ते ग्रो करत होते, त्यावेळी माझा क्लास पण ओपन झालेला आणि मी त्यांना एक पहिली ऑर्डर दिलेली, आय थिंक 100 रिक्षाची वगैरे काहीतरी होती. आणि इव्हन आय वॉज अ स्टार्टअप, मला पण असं वाटतं यार एवढे पैसे कसे घालावे लगेच स्टार्टिंग मध्ये. तर आम्ही दिली त्यांना सगळं कॉन्ट्रॅक्ट वगैरे, आणि मग प्रजापतीने मला एक रिक्षाचा फोन नंबर, त्याचा फोटोग्राफ, हे सगळं त्यांनी मला मांडून व्यवस्थित दिलेलं. म्हणजे असं नाही की मी त्यांना 100चा कॉन्ट्रॅक्ट दिलंय आणि तुम्ही काहीतरी 80 का 70 वगैरे, असं काहीच नाही यांच्याकडे. इफ यू टेल देम 100, दे विल डू 100 अँड दे विल गिव्ह यू ऑल द इन्फॉर्मेशन. तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन देणार. ही एक जी हे होती तुमची फीचर, ते सगळ्यांना मला जास्त आवडलेलं. आणि म्हणून आम्ही एवढ्या वर्ष प्रजापती बरोबर काम करतोय. दॅट इज वन ऑफ द मेन रिझन. एवढे वर्ष म्हणजे सर तुम्ही किती वर्ष झालं आता 2019 पासून आम्ही प्रजापती काम करतो. 2020, 21, 22, 23, 24 5 वर्ष झाली आम्ही रिक्षा ऍडव्हर्टायझिंग करतोय आणि वी हॅव सीन द डिफरन्स. आता तुम्हाला एकच असं प्रश्न असताना व्ह्युअर्स ना की ठीक आहे तुम्ही आता एवढं पॉडकास्ट करताय, आता ही तुम्ही चांगलीच गोष्ट बोलणार आहे, असे तर होणार नाही की मी काही वाईट गोष्ट बोलणार आहे ऍडव्हर्टायझिंग बद्दल. बट वन थिंग विच आय कॅन टेल यू राईट नाउ इज दॅट जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट गेली बाहेर, तेव्हा आम्हाला लगेच पहिल्या फटक्यामध्ये जे आलं नाही की आम्ही रिक्षा बघूनच काय आलोय तुमच्या क्लासमध्ये आलो, नाही.
पण जेव्हा तुम्ही ते सारखं सारखं ग्रो करायला लागला, मी सारखं त्यांना ऑर्डर द्यायला लागलो, मग लोकांना ते कळायला लागलं आणि पीपल स्टार्टेड कमिंग. जेव्हा आपण एक इथं फॉर्म भरून घेतो क्लासमध्ये, हम्म. पहिला आपण त्यांना हे विचारतो की बाबा तुम्ही काय म्हणून आलाय, रेफरन्स काय आहे, रेफरन्स काय आहे? कुठल्या वर्ड ऑफ माउथ ना आलाय किंवा काय हम्म. होर्डिंग बघितलंय. मग बऱ्याच जण ते चालू आले सांगायला काय की बाबा आम्ही रिक्षा बघून आलोय. दॅट वॉज अ टाइम वी रिअलाइज की नाही बाबा, की जे आपण करतोय आणि जी ही लोक तसं- काम करतायत हम्म. ते एकदम बरोबर ठिकाणी काम करतायत. ओके. सर, माझा चौथा प्रश्न तुम्हाला हा असेल की तुम्ही फक्त ऑटो ऍडव्हर्टाइजमेंट साठी बघताय की आउटडोर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये अजून काय काय तुम्ही पाहिलेलं आहे की आता हे बघा, आपल्यासाठी beneficial आता आहे, आपल्या आउटडोर business ऍडव्हर्टायझिंग ला. जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी आता फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह, फ्रॉम क्लास पर्स्पेक्टिव्ह, आमचं मेन कसं असतं की इट हॅज टू बी मुव्हेबल. हम्म. जेव्हा आता मी होर्डिंगला जातो, होर्डिंगला सगळ्यात पहिली गोष्ट असं असते की अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे. हम्म. आणि सेकंड थिंग इज की जर तुम्हाला कोणता प्रॉपर एरिया टार्गेट करायचा असला, तोच एरिया टार्गेट करायचा आहे, तर मी कशाला जाणार होर्डिंगला. होर्डिंग. पण आजकाल तर आउटडोर ऍडव्हर्टायझिंग, प्रजापतीकडे भरपूर काय काय हे आहेत ऑप्शन्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल बस असू बस द्या, तो branding बसचं आहे. ब्रँडिंग असतं, ते पण आजकाल खूप चाललंय. हो. किंवा जेव्हा रिझल्ट येतात, हम्म. जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन सुरू होतात, तेव्हापासून लोक बस ब्रँडिंग करतात. हम्म. तर प्रजापतीकडे ऍडव्हर्टायझिंगकडे हे पण ऑप्शन अवेलेबल आहेत. हम्म. इट इज नॉट ओनली रिक्षा फक्त नाहीये, बस ब्रँडिंग आहेत किंवा तुमचे बाहेर पोस्टर्स असतील किंवा हम्म. किऑस्क असतील, ते हम्म. वॉकिंग वगैरे काही नवीन निघाले, Walk-ins, yes. सो ते सुरू झाले. सो प्रजापती ह्यांच्या ऍडव्हर्टायझिंगकडे फक्त रिक्षा असं नाहीये, देवर लॉट ऑफ अदर ऑप्शन विच यू गाईज कॅन गो ऑन अँड बेस्ड ऑन युअर बजेट. हम्म. तुमचं बजेट जास्त असलं की तुम्ही रिक्षा पण करू शकता, कॅन डू बस ब्रँडिंग अँड ही गिव्स अ व्हेरी गुड डील हम्म. अँड ही इज व्हेरी ट्रस्टवर्दी फॉर दॅट मॅटर. ओके. सर, माझा शेवटचा प्रश्न हा असेल की तुम्ही माझ्या व्ह्युअरसाठी काय सांगू शकता की ऑटो ऍडव्हर्टाइजमेंट, आउटडोर ऍडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंग हे त्यांच्या बिझनेससाठी काय इम्पॉर्टंट आहे? सगळ्यात हा महत्वाचा प्रश्न आहे. कसं होतंय, जेव्हा आपण एक बिझनेस काढतो तर सगळ्यात सर्वप्रथम आपलं लक्ष असते बिझनेस ग्रो कसं करावं, हम्म. लोक कशी यायची, हे दॅट इज द फर्स्ट थिंग. बरोबर. तर मला असं वाटतं की जेव्हा कोण पण हे बघत असेल, ज्यांचा स्टार्टअप असेल, ज्यांनी आता पहिल्या 1-2 महिने झाले असतील तुमचं हे सुरू करून, तर रिक्षा ऍडव्हर्टायझिंग इज अ मस्ट राईट नाव. जो तुम्हाला कोणता एरिया टार्गेट करायचा असेल, आणि कसं होतं, ही जे ऍडव्हर्टायझिंग पैसे जे घालताय हे ऍक्च्युली तुम्हाला दिसून येतं, हम्म. तुम्हाला दिसतं अरे हा यार या एरियामध्ये लोक यायला लागली आहेत. हम्म. सो ऍडव्हर्टायझिंग इज द फोरफ्रंट राईट नाव. आता तसं म्हणायला गेलं तर तुम्ही जर फक्त बिझनेसच करताय आणि तुम्ही ऍडव्हर्टायझिंग लक्ष देत नाहीये, तर यू आर मेकिंग अ व्हेरी बिग मिस्टेक. तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग पण करायचं आहे, तुम्हाला बिझनेस पण चालवायचा आहे, हम्म. अँड दिस बोथ गो हँड इन हँड. तुम्ही हे ऍडव्हर्टायझिंग केल्याशिवाय बिझनेस ग्रो करू शकत नाही. अँड द बेस्ट पार्ट इज युअर आउटडोर ऍडव्हर्टायझिंग, जे तुम्ही प्रजापतीकडे करू शकता. चला, चालतंय सर. Yes. धन्यवाद आपल्या या फीडबॅक बद्दल Thank you. आमच्यासाठी. थँक्यू. आणि आय होप सर तुम्ही अजून काही पुढं आपल्या क्लायंटसाठी सांगू शकता की तुम्ही कसं. नक्की मी सांगणार, नक्की मी रेकमेंड पण करणार सगळ्यांना. इनफॅक्ट मी तेच सांगितलं आता सगळं. तुम्ही डोळे झाकून प्रजापती बरोबर बिझनेस करू शकता, स्पेशली फॉर आउटडोर ऍडव्हर्टायझिंग, अँड डू गेट इन टच विथ देम. ऑल दिस पीपल दे हॅव अ व्हेरी बिग टीम ऍक्च्युअली. अँड असं नाही की फक्त 1-2 जण काम करतात, व्हेरी ह्यूज टीम. डेडलाईन्स व्यवस्थित पार करताय, एव्हरीथिंग इज ऑल राईट. अँड जेवढं पण काही असेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्हाला नंबर मिळून जाईल. अँड येस, यू कॅन गेट इन टच विथ ऑल ऑफ दिस पीपल.